हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सॉरी, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. कारण की हा ब्लॉग मराठीमध्ये येणार आहे, कारण की मी चालले आहे पुणे दर्शन आणि पहिले आपण सुरुवात करणार आहे दगडूशेठ पासून. सो मी आनंदनगर मेट्रो स्टेशनला आहे. मी आता पहिले मेट्रो स्टेशननी जाणार मंडईला, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट वरून चेंज करणार आणि मग जाणार दगडूशेठ. सो हा, आणि त्याच्या आधी मी आज इंटरव्ह्यूला गेली होती आणि माझी इंटर्नशिप लागली आहे मला. सो मी खूप हॅप्पी आहे. सो आपण पहिले भेटूया दगडूशेठला. सो इकडे माझी मेट्रो आली आहे आणि मी मेट्रोमध्ये बसून चालली आहे आणि मी डिस्ट्रिक्ट कोर्टवरून चेंज करणार आहे. सो डिस्ट्रिक्ट कोर्टला खूप गर्दी असते आणि थोडं जंगल होतं. नाही, हा, हम कहा जा रहे हैं. हा, आम्ही चाललोय दगडूशेठला. तर आम्ही पहिले आनंदनगर वरून आपण डिस्ट्रिक्ट कोर्टला चेंज करणार मेट्रो आणि आपण पीसीएमसी घेणार ना आता. येस, आणि आम्ही आता मेट्रो चेंज करून जाणार. थोडासा फिट चेक देतो आहे आम्ही. खूप सुंदर असे आउटफिट आम्ही घातले आहेत, कारण की आम्ही मंदिरात चाललो आहे आणि देन त्याच्यानंतर आम्ही मेट्रो चेंज करणार, जी की आम्हाला नेणार मंडईला. सो आम्ही इथे मेट्रो चेंज केली आणि पोचलो आहे मंडई स्टेशनला, महात्मा फुले मंडई. आणि तिथून फक्त 5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर दगडूशेठ आहे. बट फर्स्ट आम्ही काहीतरी खाणार आहेत, कारण की आम्हाला खूप प्रचंड भूक लागली आहे. सो बघूयात. सो गाईज, तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल. माझ्याकडे सध्या माईक नाही, मी माईक घेईल. बट मी आता रेस्टॉरंटमध्ये आले काहीतरी खायला आणि मी पहिले काहीतरी खाणार, कारण की खूप गर्दी आहे दगडूशेठला, कारण की आज संकष्ट चतुर्थी आहे. आणि मग मी पहिले काहीतरी खाते आणि मग आम्ही जाऊ दर्शनाला. सो आता मी आली एका रेस्टॉरंटमध्ये, विघ्नेश्वर म्हणून. तर बघू कसं टेस्ट. आम्हाला खादाड लोकांना पहिले स्टार्टर्स भेटलेलं आहे गाईज. इथे आमचं खाऊन झालं आहे आणि आम्ही आता निघतो दगडूशेठला, कारण की नाही स्वामी चित्र घेऊन चाललो आहे. मग इथे खूप मोठी लाईन असते, तर लाईनमध्ये उभे राहिलो आहे आम्ही. आम्ही मुद्दाम दुपारी आलो होतो, दुपारी गर्दी नसते. पटपट लाईन चालली स्टॉपमध्ये. आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, बट स्टील आम्ही ट्राय केलं की शूट करू. जेवढं केलं तेवढं केलं, बसलं. पण मन एकदम प्रसन्न झालं, जसं आम्ही दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. सो गाईज, दर्शन झालेले आहेत आणि मला इतकं गरम झालं आहे की मी माझ्या अवतार झाले आहे. खूप ऊन आहे, म्हणून मी असं जरा ओढणी बांधली, कारण खूप ऊन लागते आणि इथे पण चटके लागतात, म्हणून मी अशी ओढणी घेतले. बाकी काहीच नाही आहे आणि खूप छान दर्शन झालं. तरी माझ्या मागेच आहे दगडूशेठ. चतुर्थी होती आज, संकष्ट चतुर्थी, आणि एकदम मस्त वाटलं. आता आम्ही जाणार तुळशीबागेत फिरायला. हां, काहीच आता मी शॉपिंग करायला आले, कारण की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. तुळशीबागेत खूप छान भेटते. मग सोने आले. काहीच आमने तुळशीबागेतून हे घेतलंय, कारण तर गरम होतं. हे कसं असतं माहिती नाही, फक्त हवेला असतं. पण लोक हे मेकअप करायला वापरतात. का माहिती नाही, करता आम्ही मेकअप नाही करत. तुळशीबाग ज्वेलरीसाठी खूप फेमस मार्केट आहे, जिथे ज्वेलरी खूप स्वस्त आणि छान मिळून जाते. सो कोणाला ट्रेडिशनल ज्वेलरी हवी असेल आणि पुण्यात असेल तर नक्की तुळशीबागेत या. आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. आज मला फिटचिंगचा व्हिडिओ करायचा होता, चांगली रेडी झाले, पण आता माझं अवतार असं आहे की ना फिट आहे ना चेक आहे. मंडई से मैं निकल रही हूँ, रुक जा. मंडई से हम जा रहे हैं, अपन जा रहे हैं आनंद नगर. मत शूट कर यार, पैर दुख रहे हैं इसलिए बैठ गई हूँ यार. मत शूट कर. मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे आहे मेट्रोची वेगळी दुनिया आहे पुण्यामध्ये. जी लोक मला बघतायत ना, आता इन्फ्लुएन्सरचं फीलिंग येतं.
पावसाचा. तर जून महिन्यातला पहिला पाऊस मला वाटतं आज नक्की पडणार आहे आणि मी खूप आनंदी आहे. मला पावसाळा खूप आवडतो कारण की पावसात माझा बड्डे असतो. ओके सो गाइज अभी हम पीजी के आधे रास्ते पहुंच गए. 2 मिनट में पीजी पहुंच जाए, इतनी ही दूरी पे है. और पीछे पूरा केदारनाथ चढ़ना है हमें. बहुत ऊपर है वो. तो इतना चलने के बाद मराठी सॉरी एवढं चालल्यानंतर मला आता प्रश्न पडला की असं म्हणजे मला एवढे पाय दुखतात की मला असं वाटतं की माझे पाय मी बाजूला काढावे. आणि हे एवढं कोण चढणार आहे हे बघूनच मला असं झालं की तिथंच माझी अर्धी मौत आ गई है मुझे. और इसकी अभी ज़रूरत नहीं है क्योंकि नेचुरल हवा जो चल रही है और बारिश हो रही है थोड़ी थोड़ी सी. थकी बारिश दिखाऊंगी. बारिश दाखवेल. अबे यार पाऊस दाखवेल. क्या हो रहा है, दोनों मिक्स हो रहा है. बोल तो चल तुझे मराठी से चल बोल. चल 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 मतलब चल मतलब चलो. मैं बोला तो बारिश आ गई. ये सामने वाली बिल्डिंग बन रही है उसके पत्थर गिर गए. मैं ऐसे खुश हो गई कि जोर से बारिश आ गई. बोली पानी क्यों नहीं गिर रहा है, पानी खाने पड़ते. सॉरी मराठी गाइस. हाँ तर अगर अपन को बोलना है ना कि जल्दी चल लेट हो रहा है तो बोलेंगे लवकर आगे लवकर चला. वेळ होतोय, उशीर होतोय. उशीर होतोय. ठीक है याद रखना ये. और क्या बोल सकती है, भूख लगी है. मला भूक लागली आहे. मला भूक लागली. खाना खाने चल. जेवण चालेल. जेवायला जाऊ. जेवायला जाऊ. और खाना खाया. जेवलीस का? वेरी गुड. चलो आज के लिए इतना क्लास से बस हो गया. अपन घर चलते हैं अब क्योंकि बारिश जोर से मला आएगी. मराठी येते. येते तुला मराठी येते आणि तुला मी मराठीमध्ये प्रो बनवेल. आणि मला कमेंट करतील लोक पहिले तू मराठी बोल, मध्ये मध्ये हिंदी बोलते कारण ते हिला समजत नाही आणि ही सोबत असल्यावर मी मोस्ट ऑफ हिंदीच बोलते. बस एवढाच विषय आणि मी तिला शिकवते मराठी, ती शिकणार. येस